everyone, good morning and welcome you all to Rachna's Naveen Jalwar. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, vacation mode on, travel mode on झालाय. So we are ready. आता वाजले आहेत सकाळचे 6. कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजणारच आहात. So stay tuned. Good morning. पप्पा जेजू केलं? पप्पा जेजू केलं का? पप्पा जेजू केलं? गुड मॉर्निंग नायसा. गुड मॉर्निंग. सो आज आहे संडे आणि आम्ही निघालोत. कुठे निघालोत ते सांगतेच मी, पण हा प्लॅन कधीपासून होत होता. फायनली तो झालेला आहे. सो वी आर गोइंग आउट विथ अवर फ्रेंड्स. आम्ही नाशिकला चाललोत. एक्सायटेड आहोत. ह्यावेळेस नाशिक एक्सप्लोर करणार आहोत आणि कधीपासून हा प्लॅन बनत होता. सो फायनली तो बनला आहे आणि फायनली वी आर लिव्हिंग नाव. सो असं खूप लोकांना माहिती असेल, नाशिकला माझी मावशी सुद्धा राहते. सो 1 डे हॉल्ट तिच्याकडे सुद्धा असणार आहे आणि आमच्याबरोबर आता आई सुद्धा येते. सो स्टे ट्यून. तुम्हाला समजेलच हळूहळू पुढे काय काय आम्ही करणार आहोत. आणि आमच्याबरोबर जे येत आहेत ते आहेत फोरम आणि अंकित, ज्यांना तुम्ही आधी सुद्धा भेटलेत. सो ऑलमोस्ट एक 1 डे आयटरनरी इज रेडी की आम्हाला काय करायचं आहे आजच्या दिवसात. निघायचं होतं 5:30 वाजता सकाळी, पण जसं कालचा व्लॉग तुम्ही पाहिला असेल थोडं लेट झालेलं. आम्हाला घरी येता येता 11:30 वगैरे झालेले आणि मग नंतर पुढे एडिटिंग, मग घरातलं थोडंसं आवरणं, म्हणजे आमचा जो मेस आम्ही जाण्याच्या आधी केलेला तो, मग बॅकपॅक हे सगळं करता करता 2-2:30 वाजले आणि त्यानंतर झोपलो. सो पॉसिबल नव्हतं सकाळी, पण स्टील आम्ही उठलो फटाफट रेडी आणि आता वाजले 6:15. सो फायनली आम्ही निघतो. सो स्टे ट्यून आणि बघत राहा आम्ही काय काय करतोय. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग. मॅचिंग हे सगळ्या. शोना काय करते? बॅक कर ना. सो मी जे सांगितलेलं की आमची आयटरनरी रेडी आहे. सो मिसेस फोरमनी फुल आयटरनरी बनवली आहे. सो आमचं फर्स्ट हॉल्ट आहे दत्त स्नॅक्स. आम्ही आता दत्त स्नॅक्सला थांबलो, थोडंसं खाणार आणि मग पुढे आमची जर्नी कंटिन्यू. मी आता एकदम अप्रतिम नाश्ता केलेला आहे अंकितच्या भाषेत, है ना अंकित? आणि अंकित घरून खाऊन आलेला, पण तरी त्यांनी डब्बल आता खाल्लेलं आहे. सो आम्ही आता इथे हॉल्ट घेतलेलं दत्त स्नॅक्स, जे की पडघ्याच्या इकडे आफ्टर टोल तुम्हाला लगेच ते लागेल. आणि खूप लोकांनी पनवेल पळसपा इकडे दत्त स्नॅक्स चं फूड खाल्लं असेल, त्याचंच हे ओरिजिनल आहे. सो नक्की तुम्ही ट्राय करा इन केस जर तुम्ही कधी हे मुंबई आग्रा रोडवर असाल तर, कारण तशीच टेस्ट आहे आणि मस्त आहे. सो आम्ही सगळं ट्राय केलंय ऑलमोस्ट. वडापाव, भजी, मिसळपाव, थालीपीठ आणि कोथिंबीर वडी. थालीपीठ कोथिंबीर वडी नक्कीच ट्राय करा, कारण वडापाव मिसळ सगळीकडेच मिळतं, बट दिस इज समथिंग डिफरंट की ते खूप युज्युअल नाही मिळत आपल्याला. सो चला आता आम्ही आमची जर्नी स्टार्ट केलेली आहे. सो आयटरनरी मध्ये काय काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. फोरम बरोबर इफ यू आर ट्रॅव्हलिंग तर तुम्हाला प्रॉपर एक आयटरनरी मिळते. ऍक्च्युली आम्ही दोघी सुद्धा तसेच होत. मला काल टाइम नव्हता म्हणून तिने फुल आयटरनरी बनवलेला आहे आणि आज पूर्ण डे आम्ही नाशिक एक्सप्लोर करणार आहोत. सुपर एक्सायटेड आणि तुमच्यापर्यंत सुद्धा नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन जागांबद्दल माहिती घेऊन येतो लवकरच. स्टे ट्यून. सो फायनली 11 वाजता आम्ही पोहोचलो नाशिकला. आमचं टार्गेट होतं 10 वाजता. सो वी आर 1 hour लेट. आता आम्ही ॲज पर फोरमची आयटरनरी, मी तर फोरम आयटरनरीत नाव दिलेलं आहे.
आम्ही चाललोत आता ब्रेकफास्टला. आईला सोडलंय मावशीकडे आणि आज फुल डे मी, सनी, फोरम अँड अंकित आणि ऑफकोर्स नायसा आम्ही एन्जॉय करणार आहोत. सो आमचा फर्स्ट हॉल्ट सांगेल आपली फोरम. विच इज अवर फर्स्ट हॉल्ट? ग्रेप एम्बसी अँड झटका मिसळ. सो सनीला ऍज युजल तुम्हाला जसं माहितीये की मिसळ आवडते आणि म्हणून ही जागा हिने चूज केलेली आहे. सो इकडची जी सुप्रसिद्ध मिसळ म्हणतात सगळे लोक की साधना मिसळ, युजली लोक तिथे जातात आणि आम्ही तिथे जाऊन आलोत. पण यावेळेस आम्हाला काहीतरी वेगळं नवीन ट्राय करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा एका नवीन जागेची इन्फॉर्मेशन द्यायची आहे ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी. सो सुपर एक्सायटेड टू एक्सप्लोर दिस प्लेस. फायनली आम्ही पोहोचलो ग्रेप एम्बसी आणि आज संडे आहे. सो फुल गर्दी आहे, म्हणजे सगळे लोक, सगळे नाशिककर मला वाटतं मिसळ खायला आलेत. आणि बेस्ट पार्ट की इकडचं क्लायमेट. ऑफकोर्स सनी आहे, पण सनी आहे म्हणजे क्लायमेट इज सनी. नाशिक मध्ये आलो आणि आल्या आल्याच आपले युट्यूब फॅमिली मेंबर आम्हाला भेटले. थँक्यू की तुम्ही आलात. म्हणजे कारण कसं माहिती खूप लोक म्हणजे त्यांना आम्ही दिसतो पण कधी कधी ना ते हेजिटेट करतात की जाऊन बोलू की नाही. ते मला सरप्राईज वेट करते की तुम्हाला कधी भेटणार अचानक सरप्राईज आम्ही म्हणून आत्ता निघाल सेकंड कर तिला काय सर तू सेकंड तू पण कर सेकंड कर बघ सेकंड कर सेकंड. सो आम्ही आता बसलो ट्रॅक्टर राईडमध्ये आणि त्यात अडल्ट सुद्धा बसू शकतात, तर सिनियर सिटीजनपर्यंत बसू शकतात. आणि एक मिस झालं, कोणतरी मध्ये येऊन बसलं म्हणून ते दोघं बघा कसे बसलेत फोरम आणि सो फोरम आणि अंकित एक डबा सोडून बसले आणि त्या पाठीमागे सनी आहे. आम्ही तुमचे युट्यूबचे ब्लॉग बघतो ना. थँक्यू. हॅलो. आम्ही तिथं बघितलं नाही सर वगैरे आम्ही आईस्क्रीम खालतो म्हटलं पहिले फिनिश करून बघू म्हटलं. हॅलो बेबी, काय नाव आहे तुझं? माय नेम इज राही परेश पिंपळे. दिस इज सो क्यूट यार, तू पूर्ण बोलली. कैसा एक्सपीरियंस? अरे मैं भी पूरा ऐसे लीन हो गई ना, इधर का पूरा वो दब गया था. ये जब वो टर्न ले रहा तब मुझे लगा कि हम लोग बट सेफ था. मतलब people can try, right? Definitely. only one people on one drum. Yes. With a kid. Not big too. Not big kids. नाहीसा बसा याच्यावर. थोडं धक्का मार. घट्ट पकड. वो उसको बिठा सकते. वाव. घट्ट पकडा. नाइस. यहाँ पे नहीं मतलब उसके पैर से. अच्छा. सो अंकित कसं होतं, म्हणजे मिसळ कशी होती?
मिसळ खूप छान होती आणि प्लेस पण खूप चांगली आहे, ॲम्बियन्स खूप चांगले आहे. आज संडे होता म्हणून थोडं वेटिंग होतं, बट इट इज वर्थ अ विजिट. हा म्हणजे वेटिंग असून सुद्धा, म्हणजे वेटिंग जर असेल ना तर तसं मी तुम्हाला मेन्शन केलेलं की तिथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्यात तुमचा असं टाइम निघून जाईल. फक्त मोठ्यांसाठी म्हणजे छोट्यांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा आहे. आणि मिसळ खरंच खूप छान आहे. काय बोलशील फोरम? सगळे फर्स्ट टाइम आलेलो आणि ट्राय करायचं होतं. अमेझिंग. बिकॉज ऑफ सीझन, आता सीझन नाहीये ग्रेप्सचा म्हणून तिथे ग्रेप्सच नाहीयेत, बट स्टील त्यांनी आम्हाला ड्राय दिले. कुठे गेले ते? नाही बसली वाटतं. ओके, सो ड्राय ग्रेप्स आणि ह्याची टेस्ट एवढे स्वीट. हा ना, एकदम नॅचरल, एवढं स्वीट आणि मस्त आणि खूप 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 मस्त वाटलं. म्हणजे ह्या गोष्टी ऍक्च्युली मुंबईमध्ये नाही बघायला मिळत. एक म्हणजे ऑलमोस्ट एक फेस्टिवल सारखं वातावरण आहे आता तिथे. आणि थँक्यू सो मच जे पण आम्हाला युट्यूब फॅमिली मेंबर्स भेटले त्यांना सुद्धा खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. सो चला मग आता नेक्स्ट लोकेशनवर. आणि अजून एक गोष्ट, इकडे जे पण ते राईड्स होते आम्ही जे केले ते पेड नव्हते, पण येस हॉर्स राईड पेड होती, कदाचित कॅमल राईड आणि अजून काय होतं, ॲनिमल राईड्स आय गेस पेड आहेत. पण जे आणि ते VR वालं पण पेड असेल, मला फक्त वाटतं ट्रॅक्टर वालं ते पेड नव्हतं. आणि पार्किंग सुद्धा फ्री आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा जे पण नाशिकला फर्स्ट टाइम येणार असतील. सो लेट्स गो अँड एक्सप्लोर नेक्स्ट प्लेस. नेक्स्ट प्लेस क्या है? नेक्स्ट प्लेस सुला विनयार्ड्स. ये फर्स्ट टाइम कोई नहीं जा रहा है, सब लोग जाके आए पर अलग अलग जाके आए. पर इस बार सब साथ में जाने वाले. ओके, सो सगळे एकत्र जाणार आहोत. मी पण हिंदी मध्ये बोलते. फायनली आम्ही एंटर झालो सुला विनयार्डमध्ये आणि आम्ही डेकवर आलो. आणि फॉर्च्युनेटली आम्हाला मस्त सोफा मिळाला आहे आणि ते पण AC मध्ये. सो वी आर जस्ट रिलॅक्सिंग. सो इकडे कव्हर चार्ज आहे. वीकेंड असल्यामुळे 1000 पर पर्सन आणि जर वीकडेजला आलात तर 600 पर पर्सन. काय पिते तू? सो आज संडे, सो आम्ही 1000 पर पर्सन. आणि आतमध्ये आल्यानंतर त्यात तुमचं टूर विथ टेस्टिंग म्हणजे जे विनयार्डचं नाही, वाईन कसं बनवतात त्याचा टूर देतात आणि त्याचं टेस्टिंगसुद्धा त्यात इन्क्ल्यूड आहे, प्लस फूड. सो हे सगळं तुमचं त्या ह्याच्यात कवर होतं. आणि वाईन टेस्टिंग वाईन टूर विथ टेस्टिंगचे कॉस्ट आहे 600 पर पर्सन. आणि फक्त टूर घ्यायची असेल तर 200 पर पर्सन. तर आम्ही फक्त टूर घेतली आहे आणि आता आम्ही थोडं रिलॅक्स करणार आहोत. 3:30चा स्लॉट आहे आमचा इकडचा. सो तो अर्धा तासचा टूर असणार आहे. सो तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल. थांब बाबू. Deep in the pool, deep in the spot.
from these chips. When you get hungry, this place offers great dining options to keep your palate satisfied. We had our first harvest, which was a really thrilling time. We produced India's first Sauvignon Blanc and Chenin Blanc wines. And we make these wines in a fresh, fruity, aromatic style, the way that I like my wine, which stands up really well to me. So we have come for आम्ही आलो आहोत टूर अँड टेस्ट साठी वाईनच्या. Our company से start करते हैं. So company's name is Sula Vineyards. Was first started in the year 1996 by Mr. Rajiv Samant. Rajiv Samant is CEO and the founder for this whole company. He used to yes. So he used to study and work in California, where he visited a lot of wineries over there. He was very fascinated by them. So when he returned to Nashik for some family function, from here he came to know his dad was going to sell this land. So he took up a chance and did agriculture over here. Roses and mangoes were the first which were cultivated here, but the idea didn't work out well. So he shifted his plan for making grapes. So this is how the Sula story began. The name Sula came from his mother's name Sulaba, the first 4 initials. And the logo, that is the sun's logo, which you will see, is represents the Indian tropical climate. So the next in that sun's logo, you will also see a mustache and a tilak, which represents the Indian culture and the Indianness to the foreign viewers. So this was all about brief history about our company. Rose means pink in color, and that's how the rosé wines are made. So for making the sparkling one, you can smell some pungent smells, which produce these kinds of barrels. The French barrels are little more expensive than the American barrels. French barrels can cost you 80,000 to 90,000 per barrel. सो फायनली आम्ही सुला विनयार्ड मधनं निघालो. मजा आली, खूप छान होता टूर. आणि कसं वाटलं असं अंकितचं, जसं मी बोलली मगाशी की आम्ही सगळे फर्स्ट टाइम येऊन गेलो, म्हणजे फर्स्ट टाइम येऊन गेलो आधी. दिस वॉज अवर सेकंड टाइम, पण अंकितचा ऍक्च्युली फर्स्ट टाइम होता. सो हाऊ वॉज इट? सो इट वॉज अमेझिंग. जर तुम्हाला वाईन कशी बनते ग्रेपपासून त्याचा प्रोसेस जाण्याचं असेल तर सुला वाईनयार्डमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करते. आणि इट इज वन ऑफ दी ओल्डेस्ट विनयार्ड इन महाराष्ट्र, राईट, अँड इट इज द लार्जेस्ट ऑफ ऑल. सो जर तुम्हाला ते एक्सपिरियन्स करायचं असेल तर इट इज अ मस्ट विजिट. आणि नॉट नेसेसरी की म्हणजे जे लोक वाईन घेतात तेच लोक इथे येऊ शकतात असं काही नाही. आता आमच्यामधनं तर कोणी घेत नाही, पण स्टील आम्ही आलो, तेवढंच एन्जॉय केलं. कारण फूड आहे तर तुम्ही टूर सुद्धा घेऊ शकतात. आणि जर इन केस तुमच्याकडे कोणाकडे गाडी वगैरे नसेल तर तुम्ही ओला किंवा कॅबनी येऊ शकतात. आणि ऑन द वे इकडनं इवन रिक्षा म्हणजे ऑटो सुद्धा तुम्हाला मिळेल. सो इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. आणि फोटोशूट तुम्ही मस्त करू शकतात. खूप सारे जागा आहेत जिथे तुम्ही फोटोज क्लिक करू शकतात. सो अमेझिंग प्लेस आहे. सो आजचा हा जो व्लॉग आहे तो इथेच एंड करते, कारण 2 गोष्टी दाखवल्यात आणि दुसरी गोष्ट आता व्लॉग अजून वाढत जाईल. सो ह्याच्यानंतर आम्ही जे करणार आहोत इव्हनिंगला ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो आय जस्ट होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.